जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे श्रीपत धामणगाव येथील साठेनगर येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता व नाली कामात कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मधुकर येले यांनी घनसावंगी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्ते मधुकर येले यांनी केलेल्या आरोपानुसार संबंधित एजन्सीने साठेवागरमध्ये प्रत्यक्षात सिमेंट रस्ता व नालीचे काम केले नसतानाही ग्रामपंचायतीतील जबाबदार अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केली। तसेच या आधारे एजन्सीला सुमारे 5,55,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल उचलण्यास परवानगी देण्यात आली। यामध्ये आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि शासनाच्या निधीचा झालेला कथित अपव्यय वसूल करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। माझी तीच मागणी आहे। लोकशहर साठेनगरमध्ये श्रीपत धामणगाव येथे साठेनगरमध्ये माझ्या वस्तीमध्ये रोड होता। तो माझ्या वस्तीमध्ये रोड झालेला नसून एकही सिमेंटचं टोपलं न टाकता हे जाणीवपूर्वक माझ्या दलित समाजावर अन्याय केलेला आहे आणि त्याने ते ओपनच्या याच्यामध्ये रस्ता करून पूर्णचे पूर्ण पैसे 5 लाखापेक्षा 5,55,000 पेक्षाही निधी त्यानं सोसायटीला वर्गीकरण करून पैसे संगनमत करून सरपंच आणि नारायण सोळंके ग्रामसेवक यांना तो निधी हडपलेला आहे। जसं जंतर मंतर वागचून आहे तसा इथं मी मागचून आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पंचायत समिती उठणार उपोषण माझं सोडणार नाही।